श्री स्वामी समर्थ स्टुडंट्स, आज आपण सेकंड स्टँडर्डमधील 1.2 बॅक टू स्कूल पाहणार आहोत. आता बॅक टू स्कूल म्हणजे काय, तर तुम्हाला समर वेकेशन होतं, राईट. आणि नंतर सुट्ट्यानंतर तुम्ही स्कूलला जात असता, राईट. त्यावेळेचं हे कन्व्हर्सेशन कसं आहे ते काही सांगितलेलं आहे. बघा आता, लिसन, रिपीट अँड इनेक्ट. आता आपण हा लेसन काय आहे तो बघूया. तुम्ही या पिक्चरमध्ये जर बघितलं तर इथं टीचर दिसत आहेत, राईट. इथं काही मुलं दिसत आहेत, स्टुडंट्स दिसत आहेत आणि ह्या टीचर आहेत. ही शाळेचा फर्स्ट डे असल्यामुळं मुलांचं काही स्वागत करताना दिसतंय, ओके. आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं काय दिसतंय, तर मुलं हे कन्व्हर्सेशन करतायत, ओके. आता बघूया आपण काय कन्व्हर्सेशन करतात ते. आता तनाज म्हणतोय, हॅलो आर्यन. म्हणजे इथं तनाज, आर्यन आणि विहान ह्या तिघामधील काय कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे. तनाज म्हणतो हॅलो आर्यन. आता आर्यन म्हणतो हाय तनाज, इट्स गुड टू सी यू अगेन. आर्यन तनाजला म्हणतो हाय तनाज, गुड टू सी यू अगेन म्हणजे तुला नंतर पुन्हा भेटून काय आनंद झाला, ओके, छान वाटलं असं. विहान म्हणतो हाय तनाज अँड आर्यन, हाव वेअर युअर हॉलिडेज. विहान म्हणतो तनाज आणि आर्यनला हाय म्हणतो आणि तुमचा हॉलिडेज म्हणजे तुमच्या सुट्ट्या कशा गेल्या असं विहान विचारतो. आता तनाज म्हणतोय बघा, आय हॅड ग्रेट हॉलिडेज. म्हणजे ग्रेट हॉलिडेज म्हणजे खूप छान सुट्ट्या गेल्या असं. आय लर्न स्विमिंग अँड सायकलिंग. आणि मी काय, लर्न म्हणजे शिकणे, मी स्विमिंग करायला, पोहायला शिकलो आणि सायकलिंग करायला शिकलो असं तनाज म्हणतो, ओके. आता नेक्स्ट बघा, आर्यन म्हणतो आय वेंट टू माय ग्रँडमदर्स हाऊस इन कोल्हापूर. मी काय ग्रँडमदरच्या घरी गेलो होतो, म्हणजे माझ्या आजीच्या घरी गेलो होतो कोल्हापूरला, ओके. आता नेक्स्ट बघा, तनाज म्हणतो वेअर डीड यू गो विहान. तनाज म्हणतो विहानला तू कुठं गेला होता. विहान म्हणतो वी वेंट टू गोवा. आम्ही गोव्याला गेलो होतो. वी व्हिजिटेड द ब्युटिफुल बीचेस, टेम्पल्स अँड चर्चेस देअर. आणि आम्ही काय व्हिजिट केलं म्हणजे सुंदरशा बीचेसला गेलो होतो, टेम्पल्स म्हणजे मंदिरात गेलो होतो आणि चर्चेसमध्येही गेलो होतो, ओके, असं विहान म्हणतो. नेक्स्ट बघा आता आर्यन म्हणतो लुक देअर आर आहान. लुक म्हणजे बघा, तिकडे काय आहान आहे, टीना अँड ऑदर्स. आहान, टीना आणि खूप सारे जण आहेत असं म्हणतो. लेट्स गो अँड मीट देम टू. म्हणजे चला जाऊया आपण त्यांनाही काही भेटूया, ओके. तर आता नेक्स्ट बघा काय आहे, कम्प्लीट द फॉलोविंग कन्व्हर्सेशन. आता तुम्ही इथं जर बघितलं तर इथं काय सानवी आणि शॉपकीपर ह्या दोघांचं काही कन्व्हर्सेशन आहे असं दिसते. शॉपकीपर इथं तुम्हाला दुकानदार दिसतो, इथं सानवी दिसते, राईट. ह्या दोघांचं कन्व्हर्सेशन काय आहे ते दिलेलं आहे आणि हे इथं काय आपल्याला फिलअप करायचं आहे, ओके. आता बघूया आपण. सानवी म्हणते नमस्ते अंकल, राईट. आता म्हणजे शॉपमध्ये गेल्यानंतर त्या शॉपकीपरला म्हणते नमस्ते अंकल, तर शॉपकीपर म्हणतात वेलकम सानवी, ओके. तर सानवी त्यांना काय म्हणणार, मग थँक्यू अंकल म्हणणार. वेलकम म्हणाल्यानंतर थँक्यू अंकल म्हणणार, राईट. शॉपकीपर म्हणतात हाऊ कॅन आय हेल्प यू, म्हणजे मी तुझी कशी मदत करू शकतो असं विचारतात, ओके. आता सानवी बघा काय म्हणत्या. सानवी आता आपण इथं कसं म्हणजे हे करायचं की तुम्ही बघितलं तर इथं नेक्स्ट लाईनला काय आहे, शॉपकीपर म्हणतात की व्हॉट टाईप ऑफ पेन्सिल बॉक्स डू यू वॉन्ट. ओके, इथं म्हणजे तुला कोणत्या म्हणजे कसा पेन्सिल बॉक्स आहे, पाहिजे आहे, कोणत्या टाईपचा असं शॉपकीपर म्हणतात. त्याच्यावरून आपल्याला ही लाईन लिहायची आहे, ओके. म्हणजे इथं सानवी काय म्हणलेली असणार आहे, आय वॉन्ट ए पेन्सिल बॉक्स, मला पेन्सिल बॉक्स पाहिजे असं म्हणलेली असणार आहे, राईट ना. म्हणूनच शॉपकीपर म्हणतात की व्हॉट टाईप ऑफ पेन्सिल बॉक्स डू यू वॉन्ट, म्हणजे तुला कोणत्या प्रकारचा पेन्सिल बॉक्स पाहिजे आहे, ओके. आता नेक्स्ट बघा, सानवी काय म्हणलेली असणार आहे, आय वॉन्ट ए नटराज पेन्सिल बॉक्स. आता तुम्ही इथं दुसरं कोणतंही नाव घालू शकता, ओके. आय वॉन्ट नटराज पेन्सिल बॉक्स म्हणजे मला नटराज पेन्सिल बॉक्स हवा आहे. आता नेक्स्ट बघूया आपण कन्व्हर्सेशन काय चाललेलं आहे ते. आता शॉपकीपर म्हणतात दॅट विल कॉस्ट यू ₹50, म्हणजे ह्याची कॉस्ट काय ₹50 आहे असं म्हणतात. आता सानवी म्हणते
हिअर इज द मनी 50 रुपीज. हे घ्या म्हणते की म्हणजे 50 रुपीज पैसे घ्या असं म्हणतात. शॉपकीपर म्हणतात हिअर इट इज, म्हणजे हे घे म्हणतात. म्हणजे त्यांनी काय पेन्सिल बॉक्स इथं तुम्ही बघितलं तर दिलेला आहे आणि ते म्हणतात हे घे. सानवी म्हणते थँक्यू अंकल. ओके, आता आपल्याला बघा कोणतीही वस्तू कुणी दिली वस्तू तर त्यांना आपण थँक्यू म्हणणारच ना. आता तुम्ही ह्यानुसार म्हणजे तुमच्या मर्जीनं ह्यामध्ये दुसरेही वर्ड्स किंवा दुसरेही सेंटेन्स यूज करू शकता. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे. रीड ईच फ्रेज, राईट ए फ्रेंड्स नेम दॅट मॅचेस ईच फ्लॉवर्स. इथं काही आपल्याला फ्लॉवर्स दिलेली आहेत. ओके, आणि त्यामध्ये म्हणजे सांगलेले आहे की तुमच्या फ्रेंडची नावं लिहा आणि इथं फ्रेज दिलेली आहेत. आता फर्स्ट बघा इथं दिलेलं आहे रिया लाईक्स टू डान्स. रियाला डान्स आवडतो. ओके, आता नेक्स्ट फ्लॉवर दिलेला आहे. इथं तुम्हाला काय तुमच्या फ्रेंडचं नाव घालायचं आहे. आता डॅश लव्स टू रीड बुक. आता इथं तुमच्या फ्रेंडचं नाव तुम्ही काही घालू शकतो, जसं की आता श्याम. श्याम लव्स टू रीड बुक, म्हणजे श्यामला पुस्तक रीड करायला आवडते. आता नेक्स्ट बघा काय आहे. हॅज ए पेट, डॅश हॅज ए पेट. आता इथं आपण दुसरं नाव आता राम घालू शकतो. राम हॅज ए पेट. ओके, म्हणजे रामकडं पेट आहे. पेट म्हणजे काय, आता आपण घरी एखादा पाळीव प्राणी पाळलेला असतो, जसं की कॅट डॉग वगैरे, तसं म्हणजे रामकडं काय पेट आहे असं. ओके, नेक्स्ट बघा डॅश लव्स टू सिंग. आता इथं आपण कोणतं नाव आता घालूया. रिया, राम, श्याम, शीला घालू शकतो. राईट, शीला लव्स टू सिंग, म्हणजे शीलाला काय गाणं म्हणायला आवडतं. ओके, नेक्स्ट बघा आता डॅश लाईक्स टू बी ए लीडर. आता इथं तुमच्या दुसऱ्या फ्रेंडचा आपण आता इथं आर्यन घालू. आर्यन लाईक्स टू बी ए लीडर, म्हणजे आर्यनला लीडर व्हायला आवडतं. ओके, नेक्स्ट बघा आता डॅश लव्स टू ईट व्हेजिटेबल, म्हणजे आता त्याला काय व्हेजिटेबल्स ईट करायला आवडतात. आता इथं आपण नाव काय घालूया, सानवी घालू. सानवी लव्स टू ईट व्हेजिटेबल्स. ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, फक्त ह्या फ्लॉवर्समध्ये स्वतःच्या फ्रेंडची कुणाचीही नावं घालायची आहेत. ओके, आता नेक्स्ट बघा रीड अँड प्रॅक्टिस क्लासरूम टॉक, म्हणजे क्लासरूममधील बोलणं. टॉक म्हणजे काय तर बोलणं. इथं काही आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत, म्हणजे क्लासरूममध्ये कसं बोलायचं ते. ओके, आता आपण एक एक सेंटेन्स बघूया त्यामधील. आणि तुम्ही ह्या पिक्चरमध्ये जर बघितलं असेल तर इथं क्लास टीचर आहेत आणि इथं काही स्टुडंट्स आहेत. ओके, आता फर्स्ट बघा कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन. अगेन म्हणजे पुन्हा. प्लीज कृपया तुम्ही हे पुन्हा एक्सप्लेन करून सांगू शकाल का, ह्या पद्धतीनं. ओके, नेक्स्ट बघा मे आय कम इन प्लीज, म्हणजे काय मी आत येऊ का. प्लीज कृपया मी आत येऊ का. ओके, मे आय जॉईन द क्लास ग्रुप, म्हणजे मी क्लासमध्ये किंवा ग्रुपमध्ये जॉईन होऊ का. नेक्स्ट बघा आता सॉरी फॉर बीइंग लेट, म्हणजे माफ करा मी लेट झाले. हाऊ कॅन आय हेल्प यू, म्हणजे मी तुझी कशी मदत करू शकतो. राईट, कॅन यू हेल्प मी प्लीज, म्हणजे कृपया तू माझी मदत करू शकशील का. ऑट डू वी डू नो, म्हणजे आपण आता काय करायचं. ओके, नेक्स्ट बघा आता मे आय ओपन क्लोज द विंडो. ओपन म्हणजे उघडणे, क्लोज म्हणजे बंद करणे, म्हणजे मी खिडकी उघडू का किंवा बंद करू का. राईट, हाऊ टू स्पेल धिस वर्ड. वर्ड म्हणजे ह्या शब्दाचं थोडक्यात स्पेल म्हणजे प्रोनाऊन्सिएशन, उच्चार कसा होतो. राईट, नेक्स्ट बघा मे आय गो टू द वॉशरूम प्लीज, म्हणजे कृपया मी वॉशरूमला जाऊ शकते का. डू वी हॅव टू राईट दिस, म्हणजे हे आपल्याला लिहायचं आहे का किंवा लिहिणं आवश्यक आहे का. ओके,
तर स्टुडंट्स आपला हा लेसन आहे तो शिकून कंप्लीट झाला आहे आणि आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. आणि असेच माझे व्हिडिओज आधीचेही आणि नंतरचेही बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.